जय भीम जय शिवराय मित्रांनो. शनिवार आणि रविवार हा जो विकेंडचा वार येतो ना, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं रितेश भाऊंनी कशी शाळा घेतली सगळ्यांची. आणि ती कोणती आहे सारखी बडबड करत असते, कमी लेखते प्रत्येकाला. ती वर्षा उसगावकरांना पण सोडत नाही. त्यांना बघून तर तुम्ही मोठे झालात यार. प्रत्येकाची रिस्पेक्ट करा. कोणाला काय बोलते, काय काय बोललं पाहिजे. रितेश भाऊ जेव्हा समोर येतात तेव्हा ते एकदम भोळी म्हणून असते. तू चक्कर येतं, तुला रडायला येतं. कशाला दिखावा करते? अख्खा महाराष्ट्र बघतोय तू काय वागते आणि कसं बोलते. त्या सूरजला काय काय बोलते तू. सूरजला बोलली ते मागच्या वीकमध्ये तू कसा राहतो मी बघतो. तू काय बिग बॉस आहे का? तुला कोण ओळखतं महाराष्ट्रामध्ये? सूरज चव्हाण असा मुलगा आहे ना, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेला आहे. तो महाराष्ट्र बघतोय त्याचा स्वभाव कसा आहे आणि तो कसा वागतोय. तास खेळता येत नसेल त्याला, तो माणूस जपण्याचं खूप मोठं काम करतो तो. असा सूरज आहे. आणि तू काय बिग बॉस आहे म्हटल्यानंतर काही अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. तुमची वागणुकी लोकांना कळते. बिग बॉसमध्ये यायचं मध्ये काय कसंही वागायचं, कसंही कोणाला बोलायचं असतं का? सूरज भाऊ सलाम आहे तुला यार. रितेश भाऊनी तुझं खूप मोठं कौतुक केलेलं आहे. तुझ्यावर का माणूस पहिल्यांदा बघितलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने. रितेश भाऊ बोलले पण की मी एवढे सीझन बघितलेच बिग बॉसचे, परंतु पहिलाच असा व्यक्ती आहे तो. सॅल्यूट आहे तुम्हाला भाऊ. सूरज चव्हाणला वोट करायला सांगायचं एकच कारण आहे मित्रांनो. तो खूप बघितलं तुम्ही परिस्थिती कशी आहे त्याची. त्याचे आईवडील नसताना तो ह्या ठिकाणी पोहोचला आहे. त्याला बहिणींनी साथ दिली, त्याच्या भाच्यांनी त्याला सहकार्य केलेलं व्हिडिओ बनवण्यामागे. असा तो व्यक्ती आहे. आपण एक माणूस म्हणून त्याला वोट करू शकतो आपण मित्रांनो. नक्कीच त्याला वोट करत राहा. धन्यवाद.